आज आपण सुरक्षित आहोत महाराष्ट्र पोलीस यांच्यामुळेच, संपूर्ण श्रेय त्यांना जातं. हे तरी तू खूप मोठं म्हणालीस, जे मोठे आपल्यावर हल्ले झालेत ह्याचं उदाहरण दिलंस तू. पण मी म्हणेन की भारतातल्या कुठल्याही शहरापेक्षा मुंबई शहर हे स्त्रियांसाठी जास्त सुरक्षित आहे असं मला वाटतं. आज मोठी मोठी जी शहरं आहेत, राजधानी आपल्या देशाची, त्या दिल्लीमध्ये सुद्धा अनेक अशा केसेस आजही घडतात जिकडे स्त्रियांना टॉर्चर केलं जातं किंवा त्यांच्यावर वाईट दिवस येतात. रात्रीचा प्रवास हा सुरक्षित समजला मला नाही वाटत दिल्लीत कोणी रात्रीचा प्रवास इतक्या कॉन्फिडेंटली करत असतील जितक्या मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या बायका करतात. येस. आज मी माझं उदाहरण सांगते, मी लोकांबद्दल बोलतच नाही. मी जेव्हा बाहेर पडते, माझं समजा रात्री पॅकअप होतं, मी एकटी, माझ्याकडे ड्रायव्हर नाही, मी ड्राईव्ह करत जाते, पण पोलिसांची एक व्हॅन दिसली ना लांबून की मला जे सुरक्षित फिलिंग येतं की मी माझ्या घरी पोहोचणार व्यवस्थित सुरक्षित. सो ते फिलिंग महाराष्ट्र पोलिसांमुळे आहे. आणि ऑफकोर्स हे जे भयावह हल्ले झालेत मुंबईवर, महाराष्ट्रावर, त्यावेळेस ज्या पद्धतीने पोलिसांनी त्याच्या संकटाला सामोरं गेलेत ना, हॅट्स ऑफ. अगं म्हणजे मला नाही वाटत त्यांनी विचार केला असेल की मला कोणीतरी बुलेटप्रूफ जॅकेट आणून द्या. नाही, ते उतरले. तुकाराम ओंबळे यांनी जर कसाबला पकडलं नसतं तर मला सांग, हा हल्ला कोणी घडवला, कुठला देश आहे ह्याच्या मागे, ह्याचा उलगडा झालाच नसता. समोरचा देश तर पळपुटा आहेच, तो घाबरट आणि आहेच, पण पुरावा मागतं ना जग आपल्याकडे. जर तुकाराम सर तिथे नसते, त्यांनी जर प्राणाची आहुती दिली नसती तर काय झालं असतं पुढे, सांग मला. आणि हे आहेत महाराष्ट्र पोलीस. त्यांनी घरचा विचार केला नसेल त्यावेळेस. माझ्या घरी पण माझी बायको आहे, मुलं आहेत. त्यांनी काय विचार केला, हा माझ्या देशाचा शत्रू आहे, मला याला पकडायचं. ग्रेट आहेत महाराष्ट्र पोलीस यार, ग्रेट, आउटस्टँडिंग. ही भूमिका साकारताना तू, अर्थात तुझी पर्सनॅलिटी आहेच, जशी लागते तशी ह्याच्यातनं पोलीस दिसतं, पण एक असतं ना, एक रांगडं व्यक्तिमत्व पण लागतं किंवा तुमचं बोलणं तसं लागतं. तर खास तू काही याच्यासाठी तयारी केलीस का, की मी डायलॉग डिलिव्हर करताना माझ्या त्या बोलण्यामध्ये ते तसं पाहिजे? अर्थात कलाकाराला ते येतच, पण तरीसुद्धा आपण एक वेगळं जेवण आलेलं आहे. मला वाटतं चौरंग हॉटेलची ही स्पेशल थाळी आहे, ज्याच्यामध्ये खास आपल्याला आमरसपुरी पण मला वाटतं मिळणार आहे आणि हे वेगवेगळे पदार्थ आहेत. मी ना या प्रश्नाचं उत्तर देते आधी, मग आपण थाळी बघूया. प्रश्न पण इंटरेस्टिंग आहे. सो येस, तयारी केली मी. प्रत्येक भूमिकेची मी तयारी करतेच, त्याशिवाय मी सेटवर अजिबातच जात नाही. या भूमिकेची थोडी जास्त तयारी होती, कारण असं काही मी कधी केलं नव्हतं. आणि माझी भूमिका कशा पद्धतीने डायलॉग बोलेनपेक्षा माझी भूमिका विचार काय करेल हा एकच थॉट मी पकडून ठेवला, की हा जो सीन आहे, या सीनमध्ये हे घडलं आहे, तर पोलीस म्हणून काय ते विचार करतील, हा एक थॉट माझ्या डोक्यात होता. आणि ते मी तसं एक्सप्रेस केलं, कारण बऱ्याच पोलिसांना मी भेटले सुद्धा. हां, त्यांच्याकडून स्टोरीज ऐकून घेतल्या की तुम्ही ही केस कशी सॉल्व्ह केली. सो तेव्हा त्यांची थोडीफार मेंटॅलिटी कॅच करण्याचा प्रयत्न केला, की अच्छा, पोलीस ॲक्च्युअल न्यूट्रल असतात, त्यांच्यासाठी सगळेच गुन्हेगार असतात, तर ते किती स्टेडी असतील. अशी एक थोडीफार तयारी माझी होती या भूमिकेसाठी. पटकन हो म्हणालीस आल्यानंतर? ॲब्सोल्युटली, लगेच ॲब्सोल्युटली हो म्हणाले. साधारण तू किती वेळ घेतेस? एखादी स्क्रिप्ट आली ती वाचायला तू साधारण किती, म्हणजे वाचून हो म्हणायचं की नाही, ही जी प्रोसेस आहे त्याला तू किती वेळ घेतेस? इतरही वेळ? सगळ्यात आधी तर इन्स्टिंक्ट मी खूप फॉलो करते. इन्स्टिंक्ट आपल्याला प्रणाली कळतं माहिती आहे ना, की हे वर्क होणार आहे, हे वर्क नाही होणार आहे, किंवा हे आपलं आहे आणि हे आपलं नाही आहे. मला का असं जाणवते, सगळं व्यवस्थित आहे पण काहीतरी गडबड आहे, आणि शेवटी काहीतरी गडबड होतेच. सो सिक्स सेन्स आयडियली मी त्याला फॉलो करते जेव्हा कुठलं प्रोजेक्ट येतं. आणि मग मी बघते त्या भूमिकेत मी किती 100% दिसेल. त्या भूमिकेत मला पूजा म्हणून नाही दिसायचे, तर ती मी भूमिका म्हणून कशी दिसेन ह्याचा मी जरा विचार करते. आणि बाकी मी काही ठरवलं नाही प्रणाली, की एवढा मोठा रोल असेल तरच, किंवा एवढा ह्या बॅनरचा चित्रपट असेल तरच करेन. मी नाही ठरवत अशा गोष्टी. गो विथ द फ्लो इज माय फंडा ऑलवेज. जे काम येतं ते मनाला पटलं, इथे पटलं, हां, छोटी छोटी कॅल्क्युलेशन फिक्स झाली, ओके डन, दॅट्स व्हॉट आय फॉलो. याच्यात तर बरेच, मला वाटतं पोस्टरवर तर आम्हाला तू एकटीच स्त्री दिसतेस, बाकी सगळे पुरुष आहेत. नेमकं पिक्चरमध्ये काय आम्हाला एकच स्त्री दिसणार आहे का? पोलीस गावकरी आहेत अनेक, पण अशी बाहेरून येते, ही त्या गावची नाहीये. मनोरमा प्रधान सालबर्डी या गावात येते आणि हे सगळे सालबर्डीचे गावकरी आहेत. सो तिच्यासाठी सगळेच गुन्हेगार आहेत. आता ह्यातला गुन्हेगार कोण आहे हे तिला एकटीला शोधून काढायचं आहे.
इव्हेंच्युअली गावकरी पण तिच्या विरोधात जातात, कारण ती काही असे प्रश्न विचारते की गावकरी हर्ट होतात. सो अख्खं गाव तिच्या ऑपोजिशनमध्ये आहे आणि तिला ते आता रहस्य उलगडायचं आहे. सो येस, वन स्ट्रॉंग लेडी. आणि मी असं ऐकलंय की हे शूट शनी शिंगणापूरला झालेलं आहे. Yes, आणि शनी शिंगणापूरला. एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी झालं की आपण लगेच हे करतो, म्हणजे एक तर दर्शन घेणं किंवा तिथली खाद्य परंपरा, खाद्य संस्कृती आपण फिरतो, एक्सप्लोअर करतो. तुझं शनी शिंगणापूरचं ते पूर्ण शूटिंगचं शेड्यूल कसं होतं? तू काय काय एक्सप्लोअर केलंस, किंवा याआधी शनी शिंगणापूरला गेली होतीस का? आणि शूटिंगच्या निमित्ताने गेल्यावर काय वेगळेपणा जाणवला? ह्या फिल्मच्या निमित्ताने मी इतकी देवदर्शनं केली आहेत आजूबाजूला, हां, कारण मला बऱ्यापैकी ऑफ मिळायचे, बाकीच्यांचे पण सीन्स असायचे. सो सगळ्यात आधी तर मी शनी शिंगणापूरच्या मंदिरात गेले, शनिदेवाच्या. पहिल्याच दिवशी मी जाऊन आले. म्हटलं नवीन भूमिका आहे, योग्य प्रकारे सगळ्यांचं होऊ दे, सुरक्षितपणे होऊ दे सगळ्यांचं. आणि ज्या ज्या दिवशी मला ऑफ मिळाला त्या दिवशी मी नेवासाला गेले, जिकडे ज्ञानेश्वरांनी त्या दगडाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली. तो दगड आहे तिकडे. हो, हा, तिथून जवळ आहे शनी तिथून शिंगणापूर? जवळ आहे शनी शिंगणापूर. कारण मी शनी शिंगणापूरला गेलीये, तिथे गेली नाही. आणि तुम्ही त्या दगडाला स्पर्श करू शकता आणि फिलिंग इज व्हेरी डिवाइन. प्रणाली काहीतरी आहे तिकडे, त्या वास्तू, त्या स्पिरिच्युअल हे असतं तिथे, ती बैठक त्यांची असली. सो नेवासा केलं मी. देवगड म्हणून एक दत्त मंदिर आहे. अच्छा, तिकडे पण देवगड आहे का? हो, तिथेही गेले. रेणुका मातेचं एक मंदिर आहे. सो मी अनेक देवदर्शनं केली. आणि त्या गावामध्ये छोटी छोटी अशी मंदिरं आहेत. सो महादेवाचं मंदिर आहे, मी तिकडे रोज जायचे, कारण तिकडे एक डॉगी होती, तिने पिल्लं घातली होती. सो त्या आईला खायला द्यायला मी तिकडे सेटवर जाता जाता थांबायचे, खाऊ घालायचे आणि जायचे. आणि तुझं प्राणीप्रेम तर माहितीच आहे आम्हाला. कायच बोलावं. वा, म्हणजे शनी शिंगणापूर म्हणजे मी जेव्हा गेलेली तेव्हा म्हणजे तिथे आम्ही जेव्हा पदार्थ चव अप्रतिम, पण तिथे एक स्पायसीनेस असतो तिथल्या जेवणामध्ये, किंवा एक ठसका असतो तिथे. तर तू तिथलं फूड एक्सप्लोअर केलंस तेव्हा तिथल्या फूड बद्दल सांगशील मला काय? हो, बऱ्यापैकी स्पायसी असतं, तिखट असतं. आणि मी फार तिखट खात नसल्यामुळे मला जरा 1-2 दिवस लागले ऍडजस्ट व्हायला. त्यातल्या त्यात कोकणातल्या लोकांना नारळाचं जास्त सवय असते, तिखट सवय. आणि तिथे मला वाटतं शेंगदाणा वगैरे घालून कदाचित त्या फ्लेवरचं तर्री असते असं. त्यामुळे मला जरा 2-3 दिवस झालं. पण लकीली माझा कम्फर्ट फूड भात असल्यामुळे मला भात कशासोबतही चालतो. यू वोंट बिलीव्ह दिस. पण तू भात खाते? आम्ही भात खाते. म्हणजे तिच्याकडे बघून वाटत नाहीये मला ती पद्धतीनं स्वतःला मेंटेन ठेवलंय. माझं पहिलं लक्ष असं का म्हणतात की भात खाल्ल्याने जाडं होतो? नाही होत, भात खाल्ल्याने जाड नाही होत. आपण बाकीचा पिझ्झा, बर्गर, एरिएटेड ड्रिंक्स पितो ना, त्याच्यामुळे जाड होतो आपण. हे उगाच पसरवून ठेवलंय की भात कमी खा, भात कमी खा. आपण भारतात वाढलोय की भारतात जन्म आहे आपला. इथलं मूळ अन्न काय आहे? भात आयडियली. तर तो नाही आपल्याला त्रास देणार. फक्त प्रमाणाबाहेर खाल्लं आणि व्यायाम नाही केला, हालचाल नसेल, मग सुस्ती येते. सुस्ती आल्यामुळे आपली पुढची कामं होत नाही. सो एकावर एक पायलप होऊन मग वजन वाढतं. पण असं नाहीये, भात खाल्ल्याने सुस्ती तरी येते. रविवारचा दुपारी भात खाल्ल्याने आणि जर छान असं जेवण चमचमीत असेल तर तो अधिक खाल्ला जातो, सुस्ती येते, वजन नाही वाढत त्याने. इनफॅक्ट मी म्हणेन की चपातीने, गव्हाच्या चपातीने वजन वाढू शकतं, कारण का तुमचं इन्सुलिन बंद केली म्हणून. तुम्ही बाजरीची भाकरी खा, ज्वारीची खा, पण तांदळाची भाकरी पण खा. गहू त्या मानाने जास्त डेंजरस आहे. लुक ॲट दॅट. किती किलो वाढणार असू? माझं पहिलं लक्ष तर मसाले भाताकडे गेलं आणि आता आलाय आमरस. तर तू खात खात बोलू शकतेस. तर मी खाता खाता जर आवाज आला तर रसिक हो, चालतं थोडं. आपण आता समोर जेवण असताना नुसत्या गप्पा मारणं म्हणजे हा तिच्यावर मी केलेला अन्याय असेल. त्यामुळे तू खात खात बोल. थँक्स. ही थाळी पाहून तुला असं नाही वाटत आहे की आता बेसिकली तूही कोकणातली आहेस, मीही कोकणातली आहे. मसाले भात पण आपल्याकडे असतो, अळूवडी असते जी आपल्याकडे स्पेशालिटी आहे तिथली, बटाट्याची भाजी, याच्याकडे लक्ष आहे तुझं?
हो मोदक भाताच्या समोरच येतो असा, त्यामुळे माझी रेंज ठरली अशी. ओके. आणि हे बघ ते जाऊ दे, डायरेक्ट त्याच ताटावर आपला राजा आलेला आहे आंबा कोकणात. सॉरी बट आय एम गोइंग टू स्टार्ट विथ तू दिस. स्टार्ट कर. आणि मग हे. सॉरी पण मी Season आमरसने आहे. सुरू नाही, करेन. आमरसने सुरू कर. चौरंग रेस्टॉरंटची ही स्पेशालिटी आहे की इथे आमरस आंब्याच्या दिवसांमध्ये हा ओरिजिनल आमरस मिळतो, ज्याची चव ही मी ठरवणार. मी आता पूजा ठरवेल. कोकणातली मुलगी ठरवणार किती प्युअर आहे ते. प्युअर प्युअर प्युअर